Hello, dear students. Welcome to आर Institute of Commerce, नाशिक. डिअर स्टुडंट्स, अतिशय कमी वेळेमध्ये म्हणजे काही मिनिटांमध्ये जर आपण टॅली कंप्लीट करणार असाल तर कसं वाटतंय? आहे ना इंटरेस्टिंग? येस. आर इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी ही इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन आलेलं आहे. म्हणजे मास्टर इन टॅली प्राईम, तेही अतिशय कमी वेळेत म्हणजेच काही मिनिटांमध्ये तुम्ही टॅलीचे मास्टर झालेले असाल. सो हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि त्याचबरोबर आपली वेबसाईटला व्हिजिट करा. त्या ठिकाणी एक्झाम सेक्शन आहे, एक्झाम द्या. तुम्ही सर्टिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी टॅली प्राईमचं भेटून जाईल. ओके, चला तर स्टार्ट करूया. मास्टर इन टॅली प्राईम विदिन फ्यू सेकंड ओनली. काही मिनिटांमध्ये अतिशय कमी वेळेमध्ये आपण टॅलीचे मास्टर होणार आहात. चला तर वेळ वाया न घालवता तुम्हीही माझ्यासोबत लॅपटॉप किंवा पीसी घेऊन बसा. नसेल तर जस्ट नोट्स घेऊन बसा आणि प्रॉपर नोट्स बनवा. तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर टॅलीचे मास्टर झालेले असाल, यात काही वाद नाही. सो टॅली म्हणजे नेमकं काय, आपण जस्ट 2 मिनिटांमध्ये पहिले टॅली म्हणजे काय समजून घेऊ. की जसं मॅन्युअल अकाउंटिंग चालतं, आपण हाताने जे अकाउंटिंग रेकॉर्ड्स करतो. ओके, सो हे हाताने आपण मॅन्युअल अकाउंटिंग न करता हे अकाउंटिंगचे रेकॉर्ड्स तुम्ही ज्या पद्धतीने कम्प्युटराइज सिस्टीमचा यूज करून कराल, हे टॅली आपल्याला पॉसिबल करतं. कसं होतं, मॅन्युअल अकाउंटिंग मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होते. जसे की जास्त वेळ लागायचा, अॅक्युरेसी मेंटेन होत नव्हती, काही मिस्टेक झाल्या तर दुरुस्ती करण्यासाठी प्रॉब्लेम यायचा, वेळ भरपूर लागायचा, मॅन पॉवर जास्त लागायचा. ह्या सर्व गोष्टींचे ड्रॉबॅक्स असल्यामुळे टॅली प्राईम समोर आली. टॅली सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी टॅली प्राईम हा सॉफ्टवेअर शोधून काढला आणि या टॅली प्राईमचा यूज करून, टॅलीचा यूज करून आपण मॅन्युअल अकाउंटिंग ऐवजी कम्प्युटराइज अकाउंटिंग करतो आणि अतिशय कमी वेळेमध्ये ॲक्युरेट आपलं अकाउंटिंग झालेलं असतं. मल्टिपल ऍक्शन्स यामध्ये आहे आणि खूप मोठा छान सिलेबस. आपण तोही काही मिनिटांमध्ये, डिअर स्टुडंट्स, सिलेबस एकदा बघून घ्या. एवढा सर्व सिलेबस आपण अतिशय कमी वेळेत म्हणजेच काही मिनिटांमध्ये कंप्लीट करणार आहोत. नोट्स घेऊन बसा, पॉसिबल असेल पीसी लॅपटॉप घेऊन बसा आणि माझ्यासोबत तुम्हीही प्रॅक्टिस करा आणि टॅलीचे मास्टर बना. चला तर तुमचा वेळ वाया न घालवता स्टार्ट करतोय फर्स्ट लेक्चर. टॅलीमध्ये मास्टर्स इन टॅलीचा फर्स्ट लेक्चर, स्टडी ऑफ क्रिएशन ऑफ कंपनी. डिअर स्टुडंट्स, या नोट्स अवेलेबल आहे. आपल्या वेबसाईटला व्हिजिट द्या, तुम्ही तिथून ह्या डाउनलोड करू शकता नोट्स. सो क्रिएशन ऑफ कंपनीमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिली. क्रिएट कंपनी करण्यासाठी आपण कुठे पाहिजे, गेटवे ऑफ टॅली. चला तर प्रॅक्टिकली आपण जसं बघितलंय काय करायचंय बघा, स्टेप्स बघून घ्या. क्रिएट कंपनीसाठी कुठे जायचं, गेटवे ऑफ टॅलीमध्ये F3 आपण प्रेस करणार आहोत, जे फंक्शन की F3. त्यानंतर आपली कंपनी क्रिएट होईल. चला तर हे आपण टॅली प्राईम मध्ये आलेलो आहोत. टॅली प्राईम मध्ये जसं आपण बघितलं की गेटवे ऑफ टॅली, दिस इज अवर गेटवे ऑफ टॅली. इथे आपल्याला फंक्शन की जी आहे F3 प्रेस करायची. ही मी F3 फंक्शन की प्रेस केली. इथून मी जातोय क्रिएट कंपनी नावाच्या ऑप्शन वरती. हे आलं, मी क्रिएट कंपनीवरती एंटर प्रेस केलाय. आता मी क्रिएट कंपनीवर जाऊ. माझ्या समोर या टाईपची स्क्रीन आलेली आहे. मला ज्या कंपनीचं अकाउंटिंग करायचंय त्या कंपनीचं नेम मी या ठिकाणी टाकेल. फॉर एक्झाम्पल, मला टाटा मोटर्स, ओके, टाटा मोटर्स या कंपनीचं अकाउंटिंग करायचंय. सो टाटा मोटर्स लिमिटेड ही माझी कंपनी आहे की जिचं अकाउंटिंग मला रेकॉर्ड करायचंय. मी त्या कंपनीचं नेम घेतलंय. मेलिंग नेम अर्थात तेच असणार आहे, कंपनीचं नेम. ऍड्रेस, या ठिकाणी जो कंपनी ज्या ठिकाणी रजिस्टर्ड आहे, ज्या ठिकाणी कंपनीचं अकाउंटिंग चालतं, तो ऍड्रेस आपण या ठिकाणी टाकणार आहोत. थोडक्यात आपण शॉर्ट मध्ये मी टाकला, तुम्ही डिटेलमध्ये ऍड्रेस टाकू शकता. पुणे. त्यानंतर स्टेट जो आहे, स्टेट आपला कुठला आहे, महाराष्ट्र. हा मी स्टेट घेतलेला आहे. कंट्री इंडिया. पिनकोड जो काय पिनकोड असेल, एनिथिंग, तुमची कंपनी ज्या ठिकाणी, ज्या लोकल जो पिनकोड येतो तुम्ही टाका. टेलिफोन नंबर जो असेल तो टाका. मोबाईल नंबर. डिअर स्टुडंट, ज्या पद्धतीने आपण एखादा ऍडमिशन फॉर्म भरतो त्याच पद्धतीने जी छोटीशी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर आपली कंपनी क्रिएट झालेली असेल, फॅक्स नंबर असेल, ईमेल लाईक ॲज RK@gmail
.com. सो जो काय तुमचा ईमेल असेल तो तुम्ही घेऊ शकता. वेबसाईट जी असेल RK इन्स्टिट्यूट नाशिक.com. तुमची जी वेबसाईट असेल, तुमची म्हणजे कंपनीची जी वेबसाईट असेल ती आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्याचबरोबर फिनान्शियल इयर. डिअर स्टुडंट्स, फिनान्शियल इयर काय? आपलं फिनान्शियल इयर स्टार्ट होतं ऑलवेज 1 ऑफ एप्रिलला. जो आपण करंट इयरला ज्यावेळेस रेकॉर्ड करतोय लेक्चर, हे आपलं फिनान्शियल इयर आहे 1 एप्रिल 2026. आणि हे इयर आपलं कम्प्लीट होणार आहे 31 मार्च 2027 ला. सो हे फिनान्शियल इयर झालं. एप्रिलला स्टार्ट होतो आपलं वर्ष आणि 31 मार्चला वर्ष संपेल. दिस इज फिनान्शियल इयर बिगिन फ्रॉम 1 ऑफ एप्रिल. ऑलवेज हे 1 एप्रिलच असेल. नेक्स्ट आहे बुक बिगिनिंग फ्रॉम. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी वेगळी डेट तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुमची कंपनी नवीन असेल आणि या वर्षामध्ये रजिस्टर झालेली असेल. सो टाटा मोटर्स ही ओल्ड कंपनी, समजा अगोदरच रजिस्टर्ड आहे, यावर्षी जस्ट आपलं अकाउंटिंग कंटिन्यू सुरू आहे. सो फायनान्शियल इयर आणि बुक बिगिनिंग फ्रॉम ऑलवेज सेम राहील. हे शक्यतो वेगळं असण्याचा काही संबंध येत नाही. जर आपली कंपनी नवीन असेल, ती आत्ता रजिस्टर झालेली असेल, तरच बुक बिगिनिंग फ्रॉम ही डेट वेगळी येईल. अदरवाईज मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर कधीतरी आपली कंपनी सुरू झालेली आहे, तर या ठिकाणी फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम आणि बुक बिगिनिंग फ्रॉम या दोघंही डेट ऑलवेज सेम असतील. त्यानंतर आपल्या करन्सी सिम्बॉल रुपीजचा सिम्बॉल आहे इंडियन रुपीज. आणि एवढी सर्व इन्फॉर्मेशन झाली. मी एंटर प्रेस जर केला, त्या ठिकाणी माझी कंपनी क्रिएट झालेली असेल. कंपनी क्रिएट झाल्यानंतर तुमच्या समोर या टाईपची एक स्क्रीन येईल. या स्क्रीनवरती सध्या एक सर्वात महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे जीएसटी सेटिंग. आपली कंपनी रजिस्टर्ड आहे ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्या कंपनीला जीएसटी नंबर आलेला असेल. तो नंबर आपण या ठिकाणी टाकून घेऊया. बघा, आपली कंपनी रजिस्टर आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन टाईप, जीएसटी रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर, कंपोजिशन, सेल्स, अशी वेगवेगळ्या रजिस्ट्रेशनचे टाईप आहे. याच्यावरती मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे, तोही लेक्चर पुढे येईलच. सध्या आपण लक्षात ठेवायचं की रेग्युलर बेसिसवरती आपला रजिस्ट्रेशन झालंय असं आपण गृहीत धरूया. जीएसटी आय नंबर 27 हा महाराष्ट्राचा कोड. आपली कंपनी महाराष्ट्रामध्ये रजिस्टर आहे. सो 27 एक डमी नंबर टाकतोय आपण. काहीतरी डमी नंबर मी टाकलाय, सॉरी. सो हे 15 डिजिटचा एक नंबर असतो, तो आपण या ठिकाणी इन्सर्ट करूया. कंट्रोल आणि सोबत ए प्रेस केला की ही इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली असेल. डिअर स्टुडंट, टॅलीमध्ये कुठलीही इन्फॉर्मेशन सेव्ह करण्यासाठी कंट्रोल ए ही की तुम्हाला प्रेस करायची. कॉम्बिनेशन की असेल. शॉर्टकट की मी सर्व या लेक्चरच्या लास्टला आपल्या पीडीएफ मध्ये टाकून ठेवलेला आहे. सो कंट्रोल त्यासोबत ए तुम्ही प्रेस केला की कंपनी तुमची क्रिएट झालेली राहील. या ठिकाणी स्क्रीनवर डिअर स्टुडंट्स बघा दोन दिसत आहे. एक मी अगोदरच तयार केलेली होती, आरके इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड, आणि टाटा मोटर्स लिमिटेड आत्ता तयार केलेली. मला यामध्ये जी नको आहे, समजा आरके इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नको आहे मला, तात्पुरत्या स्वरूपामध्ये मला शट करून ठेवायची, बंद करायची आहे. मी जस्ट पुन्हा F3 ही शॉर्टकट की प्रेस करेल. स्क्रीनवरती येतोय मी. या ठिकाणी बघा शट कंपनी नावाचा ऑप्शन आहे. एंटर प्रेस करेल. मला जो बंद करायची आहे जी कंपनी, त्याच्यावरती मी जातोय आणि एंटर प्रेस करतोय. पुन्हा एकदा एंटर प्रेस केला की जी नको असलेली कंपनी, आरके इन्स्टिट्यूट नको होती मला स्क्रीनवर, ती मी बंद केलेली आहे. आणि माझ्या समोर आता ज्या कंपनीचं मला अकाउंटिंग करायचं ते टाटा मोटर्स ही कंपनी. डिअर स्टुडंट्स, तुम्ही टॅलीमध्ये मल्टिपल कंपनी तयार करू शकता. 2, 3, 4 मल्टिपल कंपनी तयार करू शकता. तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की आपल्याला गेटवे ऑफ टॅलीवरती जाऊन काय करायचं, F3 ही की प्रेस करून गेटवे ऑफ टॅलीला जायचंय. आणि ही जी बाकीची इन्फॉर्मेशन दिलेली, पिन कोड असेल, फोन नंबर, ईमेल, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन मी आपल्या याच्यात देखील दिलेली, पीडीएफ फाईल मध्ये दिलेली. तुम्ही पीडीएफ थ्रू देखील कंपनी क्रिएट करू शकता. त्याचबरोबर जीएसटी सेटिंग. डिअर स्टुडंट्स, बाय चान्स आपण जीएसटी सेटिंग करण्याचे विसरलं असाल
तर F11 प्रेस केल्यानंतर तुमच्या समोर जीएसटी सेटिंगसाठी ह्या ऑप्शन येईल. ठीक आहे, राईट हँड साईडला तुम्ही गेलात तर या ठिकाणी बघा तुम्हाला टॅक्सेशन मध्ये इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इथं गेल्यानंतर एंटर प्रेस केला तुमच्या समोर जीएसटी सेटिंगची स्क्रीन ओपन होईल. पण ऑलरेडी जीएसटी सेटिंग केलेली आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही जीएसटी सेटिंग पण करू शकता. ओके, जीएसटी सेटिंग झाली. एक जीएसटी नंबर डमी नंबर दिलेला आहे आपण या थ्रू या स्टेप फॉलो करा तुम्ही आणि कंपनी क्रिएट करण्याची तुम्ही देखील प्रॅक्टिस करा. ओके, त्यानंतर सेकंड ऑप्शन आपण बघूया या ठिकाणी. काय सेकंड ऑप्शन? अल्ट कंपनी. कशासाठी यूज होतो? टू चेंज कंपनी इन्फॉर्मेशन. जायचं कुठे आपल्याला? पुन्हा गेटवे ऑफ टॅली F3 प्रेस करायचं आणि अल्टर ऑप्शन मध्ये जाऊया. चला तर ज्या पद्धतीने आपण इन्फॉर्मेशन घेतली तसं करूया. काय शॉर्टकट की प्रेस करायची आपल्याला? येस, फंक्शन की आहे आपली F3 ही प्रेस केली आपण. F3 प्रेस केल्यानंतर बघा इथे वेगवेगळे ऑप्शन येतात. क्रिएट कंपनी. डिअर स्टुडंट, कशासाठी हा क्रिएट कंपनी ऑप्शन? तर आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन कंपनीमध्ये नवीन कंपनी क्रिएट करायची. न्यू कंपनी क्रिएट करण्यासाठी क्रिएट कंपनी. मी एंटर प्रेस केला, माझ्या समोर स्क्रीन येईल. याच्यावरती मी न्यू कंपनी क्रिएट करू शकतो. मला पाहिजे ती कंपनी या ठिकाणी मी तयार करू शकतो. टॅलीमध्ये मल्टिपल कंपनी तुम्ही तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल अगोदर आपण टाटा केली होती, तर एबीसी लिमिटेड व्हॉट एव्हर तुम्हाला हवी ती कंपनी या ठिकाणी मल्टिपल कंपनी एका टॅलीमध्ये तुम्ही करू शकता. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे अल्ट कंपनी. ऑलरेडी आपण कंपनी तयार केलेली आहे, त्यात काही मिस्टेक झालेल्या आहे आणि या मिस्टेक आपल्याला दुरुस्त करायच्या आहे. तर ही इन्फॉर्मेशन दुरुस्त करण्यासाठी अल्ट कंपनी हा ऑप्शन असतो. सो टाटा मोटर्स लिमिटेड असं गृहीत धरूया की ऍड्रेस चुकला होता, आपण पुणे नको आपल्याला नाशिकची होते, पण चुकून आपण पुणे म्हटलं होतं तर आम्ही दुरुस्ती केली. किंवा मोबाईल नंबर चुकला असेल, सो आम्ही या ठिकाणी त्या ऑप्शनला जाऊन ती इन्फॉर्मेशन दुरुस्त करू शकतो. कंट्रोल ए प्रेस केला की तुमची कंपनी सेव्ह झालेली असेल. सो आपण पुन्हा एकदा बघूया. क्रिएट कंपनी कशासाठी? टू क्रिएट न्यू कंपनी. अल्ट कंपनी, जी कंपनी तयार केलेली आहे, क्रिएट केलेली आहे, त्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी. नेक्स्ट सिलेक्ट कंपनी. ज्यावेळेस आपण मल्टिपल कंपनी केलेला असेल, 2, 3, 4 अशा मल्टिपल कंपनी असेल, यातील आपली जी कंपनी जिच्यात आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे ती कंपनी सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही सिलेक्ट कंपनी ऑप्शनवर जाऊ शकता. जसे की आपण या अगोदर बघितलं की आरके इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड नावाची पण आपण एक कंपनी तयार केलेली. तर ही कंपनी मला सिलेक्ट करायची. मला अकाउंटिंग आता आरके इन्स्टिट्यूट मध्ये करायचं, तर मी सिलेक्ट कंपनीवरती गेलो, एंटर प्रेस केला. जेवढ्या मल्टिपल कंपनीज तुम्ही या ठिकाणी तयार केलेल्या त्या सर्व दिसतील. तुम्हाला ज्या कंपनीमध्ये अकाउंटिंग करायचं त्या कंपनीवरती या. आरके इन्स्टिट्यूट मध्ये करायचं असेल तिथे जा, एंटर प्रेस करा, आरके इन्स्टिट्यूट स्क्रीनवर येऊन जाईल. ही तुमच्या समोर आरके इन्स्टिट्यूट कंपनी ओपन झालेली आहे. आपल्याला टाटा मोटर्स नकोय आता सध्या, बंद करूया, कारण आम्ही अकाउंटिंग आरके इन्स्टिट्यूट मध्ये करणार आहोत. तर पुन्हा F3 मी ही की प्रेस करतोय. इथे लास्ट ऑप्शन तुम्हाला दिसतोय शट कंपनी. मला कोणती नकोय सध्या, आता टाटा मोटर्स नकोय. शट कंपनीवरती मी आलोय. तिथे आल्यानंतर टाटा मोटर्स मला तात्पुरती बंद करायची, कारण अकाउंटिंग मला आरके इन्स्टिट्यूट मध्ये करायचंय. तर मी टाटा मोटर्स वरती आलो, एंटर प्रेस केलं, पुन्हा एकदा एंटर प्रेस केलं, कंपनी बंद झालेली. सो डिअर स्टुडंट्स, या पद्धतीने तुम्ही F3 प्रेस करून ह्या फंक्शन की मध्ये एवढे सारे ऑप्शन्स यूज करू शकता. नवीन कंपनी क्रिएट करणे, दॅट इज क्रिएट कंपनी. कंपनी इन्फॉर्मेशन मध्ये चेंजेस करणे, अल्ट कंपनी. तयार केलेली कंपनी मल्टिपल कंपनी असेल त्यात ज्या कंपनीचं अकाउंटिंग करायचं ती सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट कंपनी. स्क्रीनवर नको असलेली कंपनी बंद करण्यासाठी शट कंपनी. सो दिस इज युअर फर्स्ट लेसन, क्रिएट कंपनी. आपण पुढे कंटिन्यू करूया. या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन दिलेला आहे. कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड तुम्ही स्वतः तयार करून बघा, त्याचा ऍड्रेस दिलेला आहे, जीएसटी नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही अल्टर करून बघा, ऍड्रेस चेंज करून बघा, परमनंटली डिलीट करायचे असेल
तर परमनंटली डिलीट कशी करता बघा. तुम्हाला एक कंपनी डिलीट करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल मला टाटा मोटर्स ही कंपनी परमनंटली डिलीट करायची. मी पुन्हा F3 प्रेस करेल. डिलीट करायची. बघा, शेट कंपनी वेगळं आणि डिलीट कंपनी वेगळं. शेट कंपनी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात मी बंद करणार आहे. बट डिलीट कंपनी मला परमनंटली डिलीट करायची, नकोच आहे ती कंपनी. सो परमनंटली डिलीट करण्यासाठी मी पुन्हा रिवाइज करतो. मी F3 ही फंक्शन की प्रेस केली. त्यानंतर मी जातोय यातील अल्टर या कंपनी ऑप्शन वरती. इथे आल्यानंतर पहिले आपल्याला जी डिलीट करायची ती सिलेक्ट करून घेतली पाहिजे. डिअर स्टुडंट्स, आपल्याला टाटा मोटर्स डिलीट करायची, काळजी घ्या, कारण परमनंटली डिलीट होईल. सो मी सिलेक्ट कंपनीमध्ये येतोय. पहिले मला कोणती डिलीट करायची? टाटा मोटर्स. मी सिलेक्ट करून घेतली टाटा मोटर्स. मी आता F3 प्रेस करतोय. त्यानंतर अल्टर कंपनी ह्या ऑप्शनवर जातोय. कोणती डिलीट करायची मला दोघांमधून? टाटा मोटर्स. त्यावरती आलो. ही स्क्रीन तुम्हाला दिसेल. अल्टर प्रेस करून ठेवायचंय. सोबत डी ही की प्रेस करा. अल्ट डी प्रेस केल्यानंतर या पद्धतीची स्क्रीन दिसेल तुम्हाला. एंटर प्रेस करा. तुमची कंपनी डिलीट झालेली असेल 2 वेळेस एंटर प्रेस केल्यानंतर. सो टाटा मोटर्स परमनंटली डिलीट झालेली आहे आपल्या टॅलीमधून. सो या पद्धतीने तुम्ही कंपनी डिलीट देखील करू शकता. त्यानंतर आपण पुढच्या लेसनकडे वळूया. क्रिएशन ऑफ लेजर इन टॅली. टॅलीमध्ये लेजर्स क्रिएशन कसे करतात पुढे बघूया.